नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माता भगिनींनो, शेतकरी बांधवांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आपण गेले काही दिवस बघू शकता हवामान विभागांतर्गत ज्याही आपल्याला अपडेट येत आहेत त्या अनुषंगाने आपण आपल्यापर्यंत हवामान विभागाचे व्हिडिओ असतील, राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या काही योजनांचे व्हिडिओ असतील तर हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं सामाजिक कार्य सोशल वर्क प्लॅटफॉर्म आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत अशा नवीन व्हिडिओच्या माहितीद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा सतत प्रयत्न करत असतं. तर आज आपण बघू शकता महाराष्ट्रातील हवामान अंदाज. तर आपण मान्सूनपूर्व पाऊस हा गेले काही दिवस पाहत आहात की महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा का होईना पाऊस पडताना आपण पाहत आहात. तर विजांच्या कडकडाटासह पाऊस हा होत आहे, झाला आहे आणि सध्याच तरी चालू आहे. तर आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला असेच नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आपण व्हिडिओ चालू करू. तर आपण बघू शकता महाराष्ट्रातील नागपूर, हैदराबाद, बेळगावी, मुंबई आणि महाराष्ट्रालगतचं विशाखापट्टणम आणि बेंगळुरू हे जे राज्य आहेत त्या राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस चालू आहे. तर भुवनेश्वर, अहमदाबाद, अलाहाबाद, ग्वालियर हे जे काही महाराष्ट्रालगतचे काही जिल्हे आणि जे काही राज्य आहेत त्या ठिकाणी पण आपण बघू शकता मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस हा चालू आहे. काही भागामध्ये तो पडलेला आहे आणि आजही आपण बघू शकता की सोलापूर, नाशिक, मुंबई, कोल्हापूर, नांदेड, हैदराबाद, हुबली, कोल्हापूर, बल्लारी हा जो भाग आहे, काही आपल्या महाराष्ट्रालगतचा विजयवाडा जो भाग आहे तर आपण बघू शकता अकोला असेल, जळगाव असेल, नागपूर, रायपूर असेल हा जो भाग आहे तर ह्या भागामध्ये काही इंदूरचा भाग येतो आहे, काही सुरतचा भाग आहे. तर ह्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आपण बघू शकता नाशिकचा भाग असेल, नांदेडचा भाग असेल, सोलापूरचा काही भाग आहे, ह्याच्यामध्ये कोल्हापूर, मुंबईचा काही भाग आहे. तर ह्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार तर विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मान्सून मोसमी वारे जे अरबी समुद्राकडून महाराष्ट्राकडे येत आहे आणि अंदमान निकोबारकडून जे क्षेत्र निर्माण झालेलं आहे त्याचाही महाराष्ट्राच्या दिशेने पोषक वातावरण हे निर्माण झालेलं असून त्याचा आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये परिणाम पाहावयास मिळत आहे. तर आपण बघू शकता काही ठिकाणी मुसळधार तर अतिमुसळधार रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस जे आहे ते सध्याच ते पडताना दिसत आहे. तर काही राज्यांमध्ये पाऊस पडलेला आहे आणि अजून काही पुढील दिवस हा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला असून हे वातावरण हे असंच चालू राहणार आहे. तर मित्रांनो आपण बघू शकता अंदमान निकोबारमध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे मान्सूनचं, तर हा जो सर्कल तयार झालेला आहे ह्या सर्कलमुळे केरळच्या मार्गाने जे येणारं मान्सूनचं आगमन आहे ते अतिशय व्यवस्थित आणि लवकरच झालेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोसमी पाऊस हा पडण्यास सुरुवात झालेली आहे. आणि अरबी समुद्रात जे सर्कल आपल्याला पाहावयास मिळत आहे हे सर्कल जे आहे ह्याचाही परिणाम आपल्या महाराष्ट्राच्या आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये आपल्याला बघताना दिसत आहे. तर आपण बघू शकता लवकरच मान्सूनचं आगमन हे महाराष्ट्राच्या दिशेने होणार आहे आणि त्याचाच परिणाम आता सध्याच तरी दिसत आहे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील इतर राज्यांमध्ये. तर महाराष्ट्रातील ह्या तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये वादळी स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा का होईना पाऊस चालू आहे.
शेतकरी बांधवांचे काही मेहनतीचे कामं राहिलेले आहेत, तर काही शेतकरी बांधवांनी आपली कामं आटपून घेतलेली आहेत. तर असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना आणि सर्व नातेसंबंधांना व्हिडिओ पाठवत जा, जेणेकरून राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचा आपण लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहित जा आणि आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावामध्ये आपण कुठूनही व्हिडिओ पाहत असाल तर पावसाचं आगमन आपल्या शहरांमध्ये किंवा आपल्या तालुक्यात, गावामध्ये काही स्वरूपाचा पाऊस पडला असेल तर नक्की सांगत चला, जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवण्याचा आणि आपण पाहिल्याचा आणि आपल्याला नवीन व्हिडिओ असेच बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक आनंद होत असतो. तर धन्यवाद मित्रांनो.